ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाचे रिपोर्ट वेळेत न आल्यामुळे विधान भवन परिसरामध्ये कर्मचारी आणि नेत्यांच्या सहकाऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात। विधान भवन परिसरात प्रवेश मिळण्यासाठी किती खटाटोप करावा लागतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक कर्मचारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, पत्रकार असेल, पोलीस कर्मचारी असेल, या सगळ्यांचे कोरोना रिपोर्ट हे पाहिल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात येणार होता। तसं नियोजन करण्यात आलेलं होतं। त्यासाठी गेले 2 दिवस टेस्टिंग सुरू होती। मात्र आज अधिवेशनाचा दिवस उजेडलेला आहे, तरीही अनेकांचे रिपोर्ट आलेले नाही आहेत। आणि माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी काउंटर्सवरती लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रत्येकजण हा त्याच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे। जर रिपोर्ट मिळाला आणि तो नेगेटिव्ह असला तरच हा जो दिलेला पास आहे ह्यावरती पेनाने फुली मारली जाईल आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये प्रवेश दिला जाईल। मी स्वतः परवा टेस्टिंग केलेली आहे आणि माझा रिपोर्ट सुद्धा अजून आलेला नाही आहे। मी सुद्धा रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे। मी आत्तापर्यंत 3 काउंटरवरती जाऊन विचारणा केली की माझा रिपोर्ट मला मिळेल का आणि मला प्रवेश घेता येईल का। मात्र मला एवढंच सांगण्यात येतं की तुमचा रिपोर्ट अजून अपलोड झालेला नाही। मी असेल, माझा कॅमेरामॅन सचिन शिंदे असेल, आम्ही दोघेही गेले 1 तासापासून माझा रिपोर्ट काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ही जी गर्दी आपण हा काउंटर जर पाहिला तर या ठिकाणी जे हॉस्पिटलची जी टीम ज्यांनी चाचणी केलेली आहे त्याचे सगळे कर्मचारी, डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबतीला विधिमंडळ प्रशासनाचा IT डिपार्टमेंटचा फक्त एक व्यक्ती जो आहे हा लॅपटॉप घेऊन बसलेला आहे। येणारे प्रत्येक नावं ही पेनाने कागदावरती लिहून दिली जात आहेत आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो जे हॉस्पिटल प्रशासनाला पाठवला जातोय। मग ती यादी चेक केली जाते, ते पॉझिटिव्ह आहेत की नेगेटिव्ह याची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर सांगितलं जाते आणि त्यानंतर इथे अपलोड केलं जाते। अशी ही सगळी प्रक्रिया आहे। ही इतकी किचकट प्रक्रिया जर करायची होती तर प्रश्न हाच पडतो की ह्याला पुरेसा वेळ का दिला गेला नाही। जर गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी प्रक्रिया होत होती तर ऐन वेळेपर्यंत रिपोर्ट का आले नाहीत आणि आज जर रिपोर्टसाठी इतकी धांदळ ह्या दोन्ही प्रशासनाची जर उडालेली आहे तर यासाठी जबाबदार कोण। आणि याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर या ठिकाणी जमलेले जेवढी लोक आहेत त्यांच्यापैकी नेगेटिव्ह आले तर त्यांना प्रवेश मिळेलच, पण जर पॉझिटिव्ह आले तर नेमकं त्यांचं काय करायचं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या ठिकाणी महिला कर्मचारी आहेत, वयोवृद्ध कर्मचारी आहेत, ते जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांना त्यांच्या घरापासून विधिमंडळ पर्यंत प्रवास करायला लावणं आणि इतरांचे जीव सुद्धा धोक्यात घालणं हे कितपत योग्य आहे याचा प्रशासनाने विचार केलेला होता की नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। आणि दुर्दैवाची बाब म्हणजे हे सगळं घडतंय विधिमंडळ प्रशासनाच्या आवारात। जर या ठिकाणीच इतका ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्यता पाहायला मिळत असेल तर अख्ख्या राज्यभरात ह्या राज्य सरकारचा कारभार कसा चालला असेल हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई। तर नियोजनाचा अभाव, लोकांच्या लांबच लांब रांगा आणि सगळंच कन्फ्युजन असंच वातावरण विधिमंडळ परिसरामध्ये आहे। तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती। अवघ्या 2 दिवसांचे हे अधिवेशन असेल। मात्र प्रश्नोत्तराचा तास नसल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार हेही पाहावं लागेल। राज्यातली कोरोनाची स्थिती, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि सुशांत सिंग प्रकरणाच्या तपासावरनं याआधीच विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। 2 दिवसीय अधिवेशन आहे, परंतु प्रश्नोत्तराचा तास नसेल। सुभाष देसाई पोहोचलेले आहेत, अनिल परब सुद्धा पोहोचलेले आहेत। ज्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आहेत त्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे। आणि इतकंच नाही तर सभागृहात आल्याच्या नंतर सुद्धा कडक नियमांचं पालन सर्वांना करावंच लागेल। ते फक्त त्यांच्या सुरक्षेसाठी नाही तर इतरांच्याही। माझं नाही रे, ह्यांचं एक अजून रिपोर्ट IT विभागाला दिलं म्हणतात, इथं काय कोणी मनावर घेत नाही। तुमचा रिपोर्ट नाही तुम्ही तुमचा स्वतःचा आणतात औरंगाबाद इथं आहे कुठे इथं
काय ते आयटी विभागाला दिलं म्हणे, आज आहे आयटी विभाग. त्याला बोलवा ना सचिवाला. विधिमंडळ परिसरात कमालीचा संभ्रम BJP नको. निर्माण झालेला आहे, कारण अनेकांना त्यांचे रिपोर्ट्स मिळालेले नाहीत, ज्याची चाचणी झालेली होती. हा सगळा प्रकार आता अजितदादांच्या कानावरती घातला जातोय की रिपोर्ट अजून का आलेले नाहीये, कारण अनेक लोकप्रतिनिधी असोत किंवा पत्रकार असोत, नेत्यांचे सहकारी असोत, कर्मचारी असोत, सर्वजण रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत. भागवतला बोलवलं 2 मिनिट. जसे की आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी आपल्याला माहिती दिली त्यानुसार विधिमंडळ प्रशासकीय कर्मचाऱ्यांपैकी केवळ एकच व्यक्ती तिथे लॅपटॉप घेऊन बसलेला आहे. ज्या व्यक्ती आपला रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तिथे पोहोचतायत त्यांची नावं एका कागदावरती लिहून काढली जात आहेत. या कागदाचा फोटो काढला जातोय, तो जे रुग्णालयाला पाठवला जातोय, कारण जे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडनंच या सगळ्या चाचण्या पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. मग जे हॉस्पिटलचे कर्मचारी ती नावं पाहतात, त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा मेसेज देतात आणि मग तिथे उपस्थित असलेल्या लोकांना माहिती मिळते. यामध्ये प्रचंड संभ्रम आहे, यामध्ये खूप जास्त वेळ जातोय. मग हे सगळं आधीपासून का केलं गेलं नाही? विधानसभेचं अधिवेशन जर निश्चित होतं तर पहिल्यापासून याचं नियोजन नीट का आखण्यात आलं नाही, हा मोठा प्रश्न आहे. ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. ऋत्विक, तू नेमका कुठल्या परिसरात आहेस मला तिथे कल्पना नाही, पण अजितदादांकडे आता सगळेजण गारहाणं म्हणतायत की रिपोर्ट अजून मिळत नाही आणि सगळा भोंगळ कारभार चालू आहे. ज्ञानदा, मी सध्या विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरती उभा आहे आणि त्याच ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उभे आहेत. त्यांना अक्षरशः मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी आणि आमदारांनी घेतलेला आहे. अनेकांचे रिपोर्ट अजून प्राप्त झालेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश मिळत नाहीये आणि हे सगळं जे आहे हे लोकप्रतिनिधींसोबत होताना आपल्याला या विधिमंडळ परिसरात दुर्दैवाने पाहायला मिळतंय. त्याचबरोबर अनेक कर्मचारी आहेत ज्यांचे रिपोर्ट अजून प्राप्त झाले नाहीत, त्यांना प्रवेश मिळत नाहीये आणि सगळा प्रशासनाचा बोजवारा ह्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उडालेला दिसतोय. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा पुरता उडालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे कोणाचाच कोणाला इकडे मागमूस लागत नाहीये आणि प्रवेशद्वारावरती या ठिकाणी आता गर्दी होताना दिसते. स्वतः उपमुख्यमंत्री या ठिकाणी उभे राहून आयटी प्रशासनाचे कोण इन्चार्ज आहेत, संबंधित विधिमंडळ प्रशासनाचे कोण इन्चार्ज आहेत याबाबतची माहिती मागवत आहेत आणि हा सगळा गोंधळ नेमका का झालेला आहे याची विचारणा ते स्वतः गेटवरती उभे राहून करत आहेत. आपण बघतोय या ठिकाणी कृषी मंत्री दादा भुसे असतील किंवा या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. अनेक आमदार, मग ते सत्ताधारी पक्षाचे असो विरोधी पक्षाचे असो, असे सर्वजण गेटवरती दादांच्या भोवती गाराणे मांडताना आपल्याला दिसत आहेत. मात्र त्या लोकांना या ठिकाणी प्रवेश मिळत नसल्या कारणाने हा गोंधळ उडालेला आहे आणि दुर्दैवाने म्हणायला लागतंय की विधिमंडळाच्या अधिवेशनात जर गोंधळ उडू शकतो तर सगळ्या राज्यभरात काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाजा लावू शकतो. ज्ञानदा, अगदी खरंय ऋत्विक, कारण राज्यासाठीचे नियम असोत, ती सगळी सूचना असतो, सगळ्या सूचना असोत त्या इथूनच बनवल्या जातात आणि जर इथे असा भोंगळ कारभार आहे तर राज्यातलं चित्र काही वेगळं नव्यानं आपल्याला सांगायला नको. ऋत्विक, अजितदादांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी बोलणं शक्य आहे का? आपण सातत्याने प्रयत्न करतो. या ठिकाणी अजितदादांनी एक प्राथमिक प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला दिली. त्यांचं म्हणणं आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघात टेस्ट करून रिपोर्ट घेऊन आलेले आहेत. मात्र विधिमंडळाकडून ज्या पद्धतीने या ठिकाणी जी टेस्टिंग ठेवण्यात आलेली होती त्या विधिमंडळ प्रशासनाच्या आयटी सेलने अजून ते रिपोर्ट अपलोड केल्या नसल्यामुळे ते इथे रिफ्लेक्ट होत नाहीयेत आणि त्यामुळे ते दिसत नाहीत. आता सध्या जर आपण चित्र पाहिलं तर विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना आदेश देऊन बोलवण्यात आलेला आहे. ऋत्विक, आपण थोडंसं ऐकूयात की त्या दोघांचा संवाद काय सुरू आहे. इथे येऊन आमदारांना आता हे परवाचं दिसतंय, पण परवाचं त्यांचं असेल तर यायलाच पाहिजे. सांगा लवकर, वेळ नका घालू. मला ताबडतोब पुण्याकडे त्यांना बोलवा आणि आमदारांना आतमध्ये सोडा. ते म्हणजे ज्यांचं पॉझिटिव्ह आलेलं असेल त्यांचं, निगेटिव्ह आलेलं असेल त्यांचं. पॉझिटिव्ह असेल त्यांना बाजूला करा, पण निगेटिव्ह आलं तर आत सोडा. आला काय इथलं नाही आलं का? काल केलेले सकाळी. ह्याच्यावर सोडता येईल ना, ह्याच्यावर सोडा. कठीणच आहे. त्यांनी त्याच्यात दिसतंय निगेटिव्ह आहेत म्हणून. कुठे गेले ते? तुम्ही पण त्यांना सहकार्य करा. महत्वाचा प्रश्न आहे. नाही थांबत, 2 मिनिटं. एक महत्वाचा एक मिनिट. सुरेश राव तुमचा आला.
तुम्ही कधी टेस्टिंग दिलं? थोडं अहो आता सुरेशराव वगैरे काहींनी तर परवा दिलेले काय येत नाही. तुम्ही आता सगळे थांबवाल, पहिला आमदार आणि मंत्री आठवडा म्हणजे चेक करू. इथं चेक होतंय का नाही? मग करा ना. सुरेश वरपुडकर, हरिभाऊ बागड्यांचं घ्या पहिलं. अरे घे ना मग, बस ना पटकन. नाही हरिभाऊ तुमचा आज सागर प्लीज. हरिभाऊंचा नंबर काय आहे? नंबर काय ते लिहून घ्या ना कोणीतरी. भागवत तुम्ही ताबडतोब ज्यांना इथं थांबून पहिले आमदार सगळे आत घ्या. म्हणजे जे निगेटिव्ह असतील ते. आणि एक्सक्यूज मी, हा एक मिनिट, तुम्हाला 12 वाजता आहे, बाकीच्यांचा 11 वाजता आहे. एक मिनिट, याच्यामध्ये बिल्ला सोडून जे आहेत त्यांना सगळ्यांना बाजूला काढा. जे माजी आमदार आहेत त्यांना पण बाजूला होऊ द्या. पहिले विद्यमान आमदार आतमध्ये यायचे. गर्दी कोणाची आहे ते बघा ना. सिक्युरिटी डीसीपी इथं आमदार सोडून बाकीचे जरा गर्दी कमी करा ना. आमदार तर काय त्यांचा बॅच आहे त्याच्यावर कळतं. मग ते कमी करा. मिळायला किती वेळ लागतो? प्रचंड गोंधळाचं वातावरण आणि सगळा संभ्रम या विधिमंडळ परिसरामध्ये दिसून येतोय. आणि या चित्रांवरनं राज्याची अवस्था काय असेल, ही अवस्था जर का लोकप्रतिनिधींची आहे तर सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो याची कल्पना आता आपण प्रत्येक जण करू शकतो. एक्सक्यूज मी भागवत, इथं आता हरिभाऊंचं बघताय, निगेटिव्ह असेल तर लगेच आत जाऊ दे. ते म्हणतात की निगेटिव्ह पॉझिटिव्ह कळतंय तर आता राजेश पाटलांचं घ्या. त्यांचं काय झालं? हरिभाऊंचं आलं नाही. तुम्ही बाकीचे आमदार सोडून बाकीचे थांबा रे बाजूला. आमदारांचं राहू दे. घे लवकर, सिक्युरिटीला बोलवा, त्याला बोलवा. अहो हे सोडून बाकीचे बाजूला काढा ना. आमदार सोडून बाकीचे जरा बाजूला होते. परंतु हे कसं कळणार? बर मग ते दे. अरे बस लवकर, नको ना, पटापटा बघ ना. हरिभाऊंचं काय झालं? निगेटिव्ह आलं. चला हरिभाऊंना आत घ्या. पट 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 आमदारांचं घे. नाही आता आम्ही निगेटिव्ह आहे ते काय, तुम्ही जरा वेळ इथं लक्ष द्या. निगेटिव्ह असतील त्यांना पटापटा पटापटा तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळासाठी ही सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. कारण अजित पवार जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा हरिभाऊ बागडेंसह अन्य आमदारांनी त्यांना सांगितलं की इथे प्रचंड भोंगळ कारभार सुरू आहे. इथे कुणाचा कुणाला पत्ता नाहीये, कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे हे गेल्या कित्येक तासांपासून समजत नाहीये. मग ते पत्रकार असोत, ते विद्यमान आमदार असोत, आमदारांचे स्वीय सहाय्यक असोत, इतर कर्मचारी असोत, सर्वजण तिष्ठत बसलेले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी सूत्र हातात घेऊन एकेकाचे रिपोर्ट बघण्यास सांगितलंय. काही आमदार असेही आहेत की ज्यांनी वैयक्तिक चाचण्या केल्यात, त्या रिपोर्टवरती ते निगेटिव्ह असतील तर त्यांना सोडा असं अजित पवारांनी म्हटलं. पण जर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या परिसरात हा सगळा गोंधळ असेल, लोकांना वेळेत त्यांचे रिपोर्ट मिळत नसतील, सगळा भोंगळ कारभार सुरू असेल, शिस्त नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात नसेल,
तर राज्याचं काय हे तर नव्यानं किंवा वेगळं बोलण्याची गरज नाहीये.